नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025 पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे। काही जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, तर बरेच सारे जिल्हे आहेत त्यामध्ये अजून सुद्धा वाटप झालेलं नाही। पीक विम्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे। जर आपण पीक विमा फॉर्मर लॉग इन केले असता, आपला जो पीक विमा आहे लॉग इन केले असता, आपण पॉलिसी चेक केले असता, त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला जे पीक विम्याचं स्टेटस आहे ते 0 दाखवत आहे, किंवा जे आपण क्लेममध्ये क्लेम कॅल्क्युलेट वेट म्हणजे तुमचं पीक विमा हा कॅल्क्युलेशन व्हायचा बाकी आहे, ज्या जिल्ह्यामध्ये बाकी आहे तर अशा पद्धतीतच दाखवत आहे। लवकरच त्या शेतकऱ्यांना पण पीक विमा हा मिळणार आहे। तर काही जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, काही जिल्हे बाकी आहेत, त्यांना पण ते कॅल्क्युलेशन होऊन त्यांना तो पीक विमा मिळणार आहे। तर आता यामध्ये असं आहे की काही शेतकऱ्यांना ज्यांना पीक विमा मिळणार आहे, तर हा पीक विमा आपल्या भागातील जे नुकसान आहे त्या नुकसानाच्या टक्केवारीनुसार सरसगट हा पीक विमा मिळणार आहे। तर हा पीक विमा सरसगट मिळणार आहे टक्केवारीनुसार। यावर्षी कोणत्याही प्रकारचा क्लेम हा शेतकऱ्यांना करावा लागलेला नाही। तर हा जर शासनाच्या ज्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई जिल्ह्यानुसार हा पीक विमा सरसगट अशा पद्धतीने हा पीक विमा मिळणार आहे। तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती। जे क्लेम कॅल्क्युलेट वेट आहे, ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती होती। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात। धन्यवाद।